पंचेंद्रिये. पंचेंद्रियांचा कसा विकास करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मग कोणकोणते पंचेंद्रिय आहेत? कान, नाक, डोळा या पंचेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिल्यास बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढते. मग असे कोणकोणते अनुभव आपण प्रत्येक पंचेंद्रियाला दिले पाहिजे? कसा करायचा पंचेंद्रियांचा विकास? तर सर्वात पहिल्यांदा डोळे. डोळे हे 83% नॉलेज मेंदूपर्यंत पोहोचवते. म्हणून मानसशास्त्रामध्ये डोळे या ज्ञानेंद्रियाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग आपण कसे अनुभव द्यायला पाहिजे? तर बाळाला बाहेरच्या वातावरणामध्ये घेऊन गेलं पाहिजे, निसर्गामध्ये घेऊन गेलं पाहिजे, बागेमध्ये घेऊन गेलं पाहिजे, वेगवेगळ्या व्यक्ती त्याला दाखवल्या पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींशी त्याची ओळख होते, संवाद होतो, देवाणघेवाण होते. बागेमध्ये घेऊन गेल्यानंतर घसरगुंडी, वेगवेगळे मित्र, त्यांचे पालक, खडे, माती, शंख, शिंपले, वाळूमध्ये ज्या ज्या वस्तू त्याला दिसतात त्याची ओळख होते. पानं, फुलं, पक्षी, प्राणी ह्या सगळ्यांची ओळख होते आणि निरीक्षणातून बाळ सर्व काही शिकत असते आणि त्यातच त्याची बौद्धिक क्षमता वाढते, म्हणजेच न्यूरॉन्सच्या जोडण्या होत असतात. तसेच आपण बाळाला त्रिकोण, चौकोन, पंचकोन, गोल हे आकार दाखवलेलेच आहे, परंतु त्याच्यामध्ये रंग भरा. निळा रंग, पिवळा रंग, हिरवा रंग अशा वेगवेगळ्या रंगांची ओळख बाळाला आपण करून देऊ शकतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारून पुन्हा आपण बाळाला वेगवेगळे रंग कोणकोणते आहेत तेही विचारू शकतो. म्हणजे त्याच्या विचारांना चालना मिळेल. आपण प्रश्न विचारल्यामुळे ते विचार करते आणि ते विचार करत असतानाच त्याच्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या होतात आणि याच प्रोसेसमध्ये बौद्धिक क्षमता वाढत असते. दृश्य जाणीवेचा विकास होण्याकरता तुम्ही फळ्यावरील आकृतीतील रस्ता शोधणे, वेगवेगळे जे चित्र आहेत त्यामधले साम्य ओळखणे, त्यामधले वेगवेगळे डिफरन्सेस ओळखणे हे बाळाला तुम्ही करायला सांगू शकता. तुम्हाला गुगलवरती सुद्धा कितीतरी पझल्स मिळतील. चक्कर असतील, गोल 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 गोलात गोल गोलात गोल. तर ती चक्कर किती आहेत हे तुम्ही मोजण्यास बाळाला सांगू शकता. समजा एखाद्या चित्रामध्ये खूप सारे कासव आहेत, त्या कासवांची मान वरती आहे, ते अगदी सापासारखे दिसतात, परंतु त्यांच्या शरीराला ते जोडलेलं आहे असं तिथं दिसतंय, परंतु त्यामध्ये एक साप देखील आहे, तो शोधण्यास बाळाला तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे पझल्स गुगलवर देखील तुम्हाला मिळतील. या पझल्समुळे काय होतं, बाळाला विचार करण्यास भाग पाडलं जातं आणि मग त्याच वेळी त्याची बौद्धिक क्षमता वाढत असते. म्हणजेच आपण मेंदूला चालना देतो, वाव देतो. अशा प्रकारे विकास करून घेतल्यास बाळाच्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या अधिकाधिक जोडण्या होतील व बाळाची बौद्धिक क्षमता झपाट्याने वाढण्यास मदत होईल. त्यासाठी नक्की हे सगळं करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर पालकांना देखील नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ॲक्शन घेत राहा. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.